हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत नवप्रभा लोकसंचलित साधन केंद्र मिरजच्या माध्यमातून माजी सैनिक महिला बचत गट नंबर 1, 2, 3 यांच्या संयुक्त विद्यमानाने एरंडोली येथे वृक्षारोपण करण्यात आले। वृक्षारोपण ही काळाची गरज असताना हा उपक्रम घेतल्याने या महिला बचत गटांचे नागरिकांतून आभार व्यक्त करण्यात येत आहे। माजी सैनिक संघटना ही अनेक सामाजिक कार्यात पुढे असते। सामाजिक कार्यामध्ये माजी सैनिक संघटनेचा कायमच पुढाकार राहिला आहे। माजी सैनिक मोहन शिरदवडे यांनी माजी सैनिक संघटनेचे संघटन मोठ्या प्रमाणात केले आहे। तसेच त्यांच्या पत्नी शैलजा शिरदवडे यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिला सबलीकरण, महिलांचे उत्तम संघटन देखील केले आहे। बचत गटातून महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न केले आहेत। एरंडोली गावातील बचत गट हरिओम माजी सैनिक महिला बचत गट नंबर 1, गट नंबर 2, नंबर 3 यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले। यावेळी पंचायत समितीच्या अधिकारी कुंडले मॅडम, गट नंबर 1 चे अध्यक्ष शैलजा मोहन शिरदवडे, सचिव रंजना मारुती चव्हाण, गट नंबर 2 च्या अध्यक्षा रंजना तानाजी पाटील, सचिव भारती बाबासाहेब पाटील, गट नंबर 3 चे अध्यक्ष शोभा सहदेव माळी, सचिव सुनीता संजय सूर्यवंशी, तसेच पुरुष गटाचे दत्तात्रय कुंभार, मारुती चव्हाण, तानाजी पाटील, भगवान पाटील, सहदेव माळी, विजय चौगुले, तातोबा पाटील, अरविंद जाधव, राजगोंडा पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्य उपस्थित होते। या उपक्रमाचे सर्व स्तरातून पूर्व भागातून कौतुक होत आहे। मी शैलजा मोहन शिरदवडे आज ह्या ठिकाणी पर्यावरण दिनानिमित्त आज माझी सगळ्या महिला बचत गट आम्ही एकत्र होऊन झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। आणि आम्ही आज सगळ्या महिलांनी हे ठरवले की हे झाड आम्ही लावणार आणि हे मोठं करणार आणि ह्याचा फायदा आमच्या मुलांना, लेकरांना होणार। नमस्ते। महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सांगली अंतर्गत नवप्रभा लोकसंचलित साधन केंद्र मिरजच्या माध्यमातून आज एरंडोली गावामध्ये जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधून आम्ही बचत गटातून झाडे लावा झाडे जगवा हा कार्यक्रम राबवित आहोत। वृक्षारोपण हे एक निमित्त आहे, पण आज काळाची गरज बघता उन्हाळ्याचा ताव हा वाढत आहे आणि जमिनीची धूप थांबवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपल्याला झाडे लावणे हा एकच पर्याय असल्याने बचत गटाच्या निमित्ताने आम्ही सर्व महिला वर्गांना सांगू इच्छितो की आपण आपल्या शेतामध्ये, शेताच्या बांधावर, त्याचप्रमाणे ज्यांना शेती नाही त्यांनी आपल्या परसदारी, मग ती जागा आपल्याला कितीही छोटी असली तर त्या ठिकाणी आपल्याला स्वयंपाकासाठी जी काही लागणार आहेत किमान ती तरी झाडे आपण लावावीत। यामध्ये आपल्याकडे शेवगा आहे जे आपण छोट्या जागेमध्ये लावू शकतो, याला पाणीही कमी लागतं। शेवगा आहे, पुन्हा आंबा, कढीपत्ता आहे, अळू आहे, त्याचप्रमाणे लिंबू, आवळा, मोरा आवळा ही छोटी छोटी झाडं आपण लावू शकतो। ही सर्व झाडे आहेत ही आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये गरजेची तर आहेतच, पण वन औषधी जी आपण म्हणतो ती सुद्धा करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो। धन्यवाद। स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता।